नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुनच्या लग्नाची तयारी चालू असते. तेव्हा सायली कुसुमच्या मोबाईलवरून चैतन्याला कॉल करते. चैतन्य बाजूला येऊन तिचा कॉल उचलतो. सायलीचा आवाज ऐकून म्हणतो की सायली वहिनी, तू आहे ना, अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि मी अर्जुनची काळजी घ्यायला इथे आहे. तू फक्त तुझी काळजी घे. सायली मोठमोठ्याने हसू लागते. ती म्हणते, अहो मी एकदम व्यवस्थित आहे. आता मी तुम्हाला एक काम सांगते ना, ते फक्त तुम्ही करा. आमच्या घरामध्ये ना लग्नाची जी तयारी चालू आहे ना, ती सगळी मला कळवत चला. कुठले विधी कधी होणार आहेत, कोण कोण येणार आहे, घरातले कोणते कपडे घालणार आहेत, इथपर्यंत अगदी सगळं मला सांगा. चैतन्य आश्चर्यानेच विचारतो, पण हे सगळं ऐकून तू काय करणार आहेस? सायली म्हणते, ते मी तुम्हाला नंतर सांगते हो, पण यातलं यांना आत्ताच काही सांगू नका. पूर्णाजी त्यांना म्हणते की गुरुजी, माझ्या नातवाचं लग्न आहे, त्यासाठी दोघांच्याही पत्रिका बघा आणि एक छान मुहूर्त काढून द्या. गुरुजी म्हणतात की 2 उत्तम मुहूर्त आहेत, त्यातला एक 3 दिवसानंतर आहे. गुरुजी सांगतात दुसरा मुहूर्त 2 महिन्यानंतरचा आहे. तन्वी मनात म्हणते, आणि त्या 2 महिन्यामध्ये म्हातारी खपली तर अर्जुन मला समोर उभा सुद्धा करणार नाही. त्यात सायलीने चॅलेंज देऊन ठेवले, नाही आमचं लग्न लवकर व्हायला हवं. रविराज म्हणतो, काही हरकत नाही, 2 महिन्यानंतर करू. तन्वी म्हणते, बाबा तुम्हीच म्हणता ना की चांगल्या कामाला उशीर नको करायला, मग आपण 3 दिवसानंतरचा मुहूर्त ठरवूयात. तन्वी म्हणते, मग आपण लग्नच छोटं करूयात ना, आणि असंही मला शो ऑफ करायला नाही आवडत. अश्विन म्हणतो, नाही पण एवढी घाई कशाला करायची? आपण जे काही विधी असतील ना, हळद, चुडा, मेहंदी, हे सगळे फंक्शन आपण घरीच करू आणि संगीत लग्न आपण हॉल घेऊन करू. पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, सगळेजण कामाला लागले तर 3 दिवसामध्ये उरकेल सगळं. अर्जुन ते सर्व ऐकत असतो. पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी तू खुश आहेस ना गं? आजी म्हणते की हो, खूप खुश आहे. चैतन्य लगेच सायलीला फोन करून सांगतो की गुरुजी आलेत आणि त्यांनी 3 दिवसानंतरचा मुहूर्त काढला आहे. सायली म्हणते, एवढ्या लवकर? आणि घरातले सगळे मांडले पण? चैतन्य म्हणतो, हो, हळद, मेहंदी, चुडा आणि बाकीचे फंक्शन घरीच करायचे ठरले. फक्त लग्न आणि संगीत हॉल घेऊन करायचे. आता कोणता हॉल तो मी तुला ठरल्यानंतर कळवतो. ती फोन ठेवते आणि कुसुमला म्हणते की लग्नाचे विधी त्या घरामध्ये होतील, पण नवरी इथे असेल. आता सायली सुभेदारांच्या घरी येते आणि बाहेरच उभी राहते. सर्व तयारी चालू असताना ती लांबूनच पाहते. तिला सर्व मागचे क्षण आठवत असतात. कल्पनाची नजर सायलीकडे जाते. ती रागातच तिच्याकडे येते. कल्पना विचारते की खूप दिवसानंतर आमच्या घरामध्ये चांगले सुखाचे क्षण आलेत, त्याच्यामध्ये तू काय विष कालवायला आली आहेस का? तू इथून चालती हो, माझ्या मुलाच्या सुखाच्या आडी येऊ नकोस. सायली म्हणते, आई तुम्हाला खरंच वाटते का की तुमच्या मुलाचं सुख या लग्नामध्ये आहे? कल्पना म्हणते की हो, मी त्याला जन्म दिलाय, त्याचं सुख कशात आहे ना हे मला जास्त कळतं, आणि त्याला स्वतःला जर हे कळलं असतं ना, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा मूर्खपणा केलाच नसता. सायली म्हणते, आई त्याबद्दलच मी बोलायला आली आहे. कल्पना रागातच म्हणते की मला काहीच ऐकायचं नाही. बाई मी हात जोडते, पण जा इथून तू निघून आणि पुन्हा इथे फिरकू नकोस. कल्पना तिच्या पाया पडायला लागते. सायली मागे सरकते. सायली म्हणते, आई आत्ता मी जातीये, पण एक दिवस असं येईल की या घरामध्ये मी पुन्हा मानाने परत येईल. इकडे अर्जुन सायलीची ओढणी घेऊन बसलेला असतो. त्याला सर्व मागचे क्षण आठवत असतात. तितक्यात तन्वी तिथं येते आणि अर्जुन, हा बघ ना मेहंदीचा कुर्ता, कसा वाटतोय तुला? असं विचारते. तुला इतका छान दिसेल ना हा कुर्ता. तू लग्नाच्या सगळ्या फंक्शनमध्ये ना रोजच्यापेक्षा जरा जास्तच हँडसम दिसायला हवाय. हा कुर्ता घातल्यानंतर ना मेहंदीला आलेले सगळेजण फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याकडेच बघत राहतील. हे सगळे विधी खूप महत्त्वाचे असतात रे, ते आपल्याला मनाने जवळ आणण्यासाठी असतात, असं म्हणून त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते. अर्जुन तिला झटकून दुसरीकडे जाऊन उभा राहतो. अर्जुन तुला माहिती आहे का, असं म्हणतात की नवऱ्याचं जर बायकोवरती खूप प्रेम असेल ना, तर बायकोच्या हातावरती मेहंदी खूपच रंगते. मला तर वाटते माझ्या हातावरची मेहंदी अगदी काळसर होणार आहे. आपण तुझ्या हातावर सुद्धा मेहंदी काढूयात. अर्जुन तिला रागातच दूर करतो. आणि तुला कळत नाहीये का, मी हे लग्न फक्त पूर्णाजीसाठी करतोय. माझं तुझ्यावरती अजिबात प्रेम नव्हतं आणि कधीही नसेल, सो माझ्यापासून लांब राहायचं. तन्वी रागातच तिथून निघून जाते. तितक्यात चैतन्य तिथं येतो. अर्जुन म्हणतो की ही ओढणी मिसेस सायलीला नेऊन दे आणि त्यांना माझा शेवटचा निरोपही दे. त्यांना सांग की त्यांचा अर्जुन हरलाय. त्यांना प्रॉमिस केलं होतं की आपण आयुष्यभर एकत्र राहू, आणि मी ते प्रॉमिस नाही पाळू शकलो. ही ओढणी पाहून मला सतत आठवत राहील की मी एक नवरा म्हणून हारलोय. चैतन्य त्याला समजावतो की हे असं काहीच नाहीये. अर्जुन म्हणतो की ही ओढणी माझ्या फेल्युअरची निशाणी आहे की मी त्यांना दिलेलं वचन पाळू नाही शकलो. आता यावर माझा अधिकार नाही, त्यांना परत करून दे. चैतन्य म्हणतो, तू इतक्या लवकर हार का मानतोयस? आपण अजूनही सायली वहिनीशी बोलून हे लग्न थांबवू शकतो. त्यांचं हे बोलणं तन्वी बाहेर उभा राहून ऐकत असते. चैतन्यला खूप हुशारीने आमच्या लग्नातून बाहेर काढावं लागेल.
अर्जुन खूप इमोशनल होतो, हताश. तो स्वतःशीच म्हणतो की आय लव्ह यू मिसेस सायली आणि शेवटपर्यंत मी तुमच्यावरतीच प्रेम करत राहील. तर प्रेक्षकांनो, आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की चैतन्य ओढणी घेऊन सायलीकडे येतो. सायलीला सांगतो की मी ही तुझी ओढणी परत करण्यासाठी आलो होतो आणि चैतन्याला सांगते की ही ओढणी यांना परत नेऊन द्या आणि यांना सांगा की लग्नात घालण्यासाठी या ओढणीवरती मॅचिंग कुर्ता शोधून ठेवा, कारण ही ओढणी आणि ओढणीवाली फक्त त्यांचीच आहे. चैतन्याला हे ऐकून खूप बरं वाटतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.